चला गिर चला म्हणून बघा हा त्या पाचशे पांडवांमध्ये एक बायको होती ती द्रौपदी. हा पण दुर्योधन त्यांचा स्पर्धी होता. हा आणि त्याला नित्य नेमानं चवडाई करायची लई सवय होती. असं ना आणि गावातून असे एक दोन नमुने राहतातच. पण त्या देवाची परमेश्वराची कृपा बघा हा का अशा माणसाला बायकालाही चांगल्या भेटतात. असं ना दुर्योधन काय निंदा करायचा बर काय निंदा करायचा. बर आज कोणाची पळी आज कोणाची पळी काढायची. पण त्याची बायको आव दुर्योधनाची राणी भानुमती आन सत्यपती वरदा वरदा आन एकांती पासून पतीची पुसे काम वरदा गे. चला धीरे खेमणार साहेब ती नवऱ्याला काय सांगत होती. बर आवा पती महाराज डोळ्यावर धुराला पुरता पुरता आन कोणाचं व कल्याण झालं परश्री करताना गे. चला धीरे कोणाचं व कल्याण झालं परश्री करताना गे. म्हणून काय सांगितलं दृष्ट दुर्योधन निंदा करीतो नित्य दुर्पतीची. दुर्पतीच्या मंदिरी खरं सगाच पाळी कोणाची दुर्योधनाची राणी भानुमती सत्यपती वरता एकांती बसून पतीसी तुझे कामा वारता आवा हो पती महाराज डोळ्यावर धुराला का फुटला. कोणाचं हो कल्याण झालं म्हणे त्या श्री करीता नवरा बायको दोघं एकांतात बोलत होते. हा मग पुढं काय झालं. काय झालं बरं असं बोलत असताना दुर्वास ऋषीची स्वारी तिथं आली आली. आणि पुणे ज्ञानाची वाटी त्यांनी त्या भानामतीला दिली गे.
शब्दात बोलत होते आणि दुर्वास ऋषींची स्वारी तिथं आली. बर नवरा बायकोचं बोलणं ऐकलं. भानामती नवऱ्याला समजून सांगत होती. म्हणून त्या ऋषीने फुलेल तेलाची वाटी तिला दिली आणि तिनं ती शिंक्यावर ठेवली आणि मांजराला लवडून दिली. ती धरणीवर पडली. बर आणि शेषाच्या मस्तकी गिरली. चिरली आवा 18 भुजाचा शेष दादा, त्याचा अवतार महाबलीना. आन पडली शशाला मौली शशाची स्वारीवर आली. फुलेल तेलाची वाटी त्या शेषाच्या मस्तकी गिरली आणि शेषाला मौनी पडली आणि शेषाची स्वारीवर आली. दादा महादेवाचा ते शेष महाराज म्हणलो साधा अवतार असेल का. मग त्यांना ती मोहिनी पडलेली ना, मग त्यांनी मागचा पुढचा विचार नाही केला. धरून दुर्योधना बांधला बघा दादा आन पलंगाच्या खाली खाली. आन पलंगाच्या खाली रे भानमती समक्ष भोगाली ग.